नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज देखील आपण बोलणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेबद्दल। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। नुकत्याच आलेल्या अपडेटबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवण्यात अन्य घटकांसोबत मोठा वाटा असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही खूप मोठा वाटा आहे। मात्र या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चा झडत आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींनी धसका घेतल्याची कुजबूज देखील ग्रामीण भागात सुरू झालेली आहे। निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली गेली, पण आता आर्थिक ओझे पेलण्यासाठी या योजनेला चाळणी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लॉन्च केली। परिणामी ही बहुचर्चित योजना ही गेम चेंजर ठरणार असा दावा सत्ताधारी पक्षाचे समर्थक करीत होते। त्यानंतर महायुतीचा दणदणीत विजय देखील झाला होता। निवडणूक प्रक्रियाही संपल्याने आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आगामी 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। पूर्वीप्रमाणेच 1,500 मिळेल की महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार 2100 रुपये खात्यात जमा होतील, याबाबत लाडक्या बहिणींमध्ये चर्चा रंगू लागली आहे। 5 हप्ते मिळाले तर पुढचे काय? मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये खात्यात जमा झालेत। जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता। त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। परंतु रिसेंट अपडेटनुसार खूप कमी महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता प्राप्त झालेला आहे। दरम्यान आचारसंहिता लागू होण्याअगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे हे देखील दिवाळीतच जमा केले होते। महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यास या योजनेचे पैसे 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करणार असल्याचे आश्वासन देखील दिले होते। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित होता। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास त्यांनी हे देण्याचा वादा केला होता। तरी हा धोरणात्मक निर्णय असल्याने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने अद्याप सरकार स्थापन न झाल्याचे डिसेंबरचा हप्ता लेट होणार असं देखील त्यांनी बोलले होते। तर बोलायला गेलं तर रिसेंट अपडेटनुसार ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे तसेच ज्यांचे उत्पन्न 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला अपात्र ठरणार आहेत। तसेच अंगणवाडीच्या सेविका ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन याची तपासणी करणार आहेत असं बोललं जातंय। तर तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।